अर्धवट विरघळलेलं दही खायचं नाही. आणि हे तुम्हाला ऐकायचं नसेल, खूपच प्रिय असेल दही आणि तुम्ही खाल्लं तर मग पुढचे जे काही आजार आहेत ना ते तुम्हाला होणार. त्यांची लिस्ट पण लिहून ठेवली वाघभटांनी की तुम्हाला ताप येणार. ज्वर म्हणजे ताप, रक्तपित्त म्हणजे नाकातून किंवा शौचाच्या मार्गे रक्त जाणं, त्याला रक्तपित्त असं म्हणतात. नाक गळणा फुटणे ते, विसर्प नागिन, त्यानंतर कुष्ठ, त्वचा विकार, पांडू, ॲनिमिया, भ्रम, चक्कर येणार, हे चक्कर येणे हे आजार तुम्हाला होणार जर तुम्ही सतत दही खात राहिलात तर. रुचिकर आहे, टेस्टी आहे, पण घातक खूप आहे. आणि त्याच्याबरोबर ताक जे आहे ना, ताकाचे गुण चांगले आहेत. तक्रम चक्रस्य दुर्लभा असं म्हटलं. म्हणजे ताक जे आहे ते इंद्राला पण दुर्लभ आहे. स्वर्गामध्ये इंद्राला पण मिळत नाही. पृथ्वी तलावाच्या लोकांसाठी ताक देवाणी ठेवलेलं आहे. चक्र म्हणजे इंद्र, त्याला दुर्लभ आहे. पण उष्णच आहे ते, तुझ्या प्रकृतीला नाही मानवत आहे, बाकीच्यांना मानवणार. तक्रम लघु कषायम लम दीपणम कफ वातजी असं संस्कृत मध्ये श्लोक आहे की ताक हलकं, आंबट, किंचित तुरट, वातशाम, कफगण, दीपक, भूक वाढवणार आहे, सूज कमी करतं, उदर म्हणजे असायटिस, मूळव्याध, संग्रहणी पोटाचा आजार, मूत्ररोग, लघवीचे आजार, ग्रहबाधा, बालग्रह वगैरे, अरुची, तोंडाला चव नसणं, पांथरी एक आजार असतो ज्याच्यामध्ये तुमची स्प्लीन वाढते. स्प्लेनोमेगाली आपण म्हणू शकतो त्याला. गुल्म, पोटात गुब्बारा होणं, पांडू, ॲनिमिया. थोडक्यात ॲनिमिया म्हणजे पांडू नाही, पण आपण कोरिलेट करू शकतो तसं. आणि विषजन्य म्हणजे पोटात कोणत्या प्रकारचं विष गेलं असेल. आणि जास्त तूप खाण्यामुळे ज्या ज्या काही गोष्टी होतात तर त्याच्यामध्ये ताकाचा उपयोग होतो.